स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आवळ्याचे झटपट असे लोणचे. त्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते आवळे चाळणीत ठेवून वाफवून घ्यायचे आहेत. आवळे थंड झाल्यावर त्याच्या बिया काढून ते छोटेसे तुकडे करून घेऊया. ह्या आवळ्याच्या लोणच्यासाठी आपण एक घरगुती मसाला बनवणार आहोत. त्यासाठी एका गॅसवर एक पॅन ठेवूया. पॅनमध्ये 2 चमचे मेथीदाणा, 2 चमचे धणे, 2 चमचे जिरे, 2 चमचे राई आणि 2 चमचे बडीशेप असं सर्व व्यवस्थित 5 मिनटं गॅसवर भाजून घेणार आहोत. हा मसाला टाकल्यामुळे आपल्या लोणच्याला मस्त अशी चव येणार आहे. व्यवस्थित 5 मिनटं गॅसवर परतून घेऊया. थंड झालं की मिक्सरमध्ये याची पावडर करून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ टाकून मिक्सरला वाटून घेऊया. आता आपला लोणच्याचा मसाला रेडी आहे. आता आपण जे आवळे कट करून ठेवलेले आहेत त्यावर हा मसाला टाकून घेणार आहे. मसाला व्यवस्थित सगळ्या आवळ्याच्या फोडींना लावून घेऊया. आता पुन्हा गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढे तेल टाकून घेऊया. तेल तापत आलं की ह्यामध्ये राई आणि लसूण टाकून घेणार आहे मी. इथे 1 चमचा राई, थोडंसं हिंग टाकूया आणि लसूण पाकळ्या. चार ते 5 लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि हिंग. आता ह्यामध्ये मी जो आपला मसाला थोडा राहिला होता तो टाकून घेतलेला आहे लोणच्याचा आणि हे ज्या आवळ्याच्या फोड्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित टाकून घेऊया. आता गॅस बंद करून टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पाच मिनिटानंतर गॅस बंद करून टाका, नाही तर आपला मसाला जळू शकतो. अशा प्रकारे आपलं इन्स्टंट आवळ्याचं लोणचं रेडी आहे. ते 2 ते 3 दिवस मुरवात ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही खाऊ शकता. माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.